तर नमस्ते मंडळी. तुमच्यासमोर वासरू बघताय. वासराचं नाव छावा आहे. वासरू आष्टी परतूर इथलं वासरू आहे. म्हैसुरी वासरू आहे. दाताला आदत आहे. वासराला उजवीनं गती चांगली आहे. उजवीचं फिट वासरू आहे. वासरू चांगला आहे. मापाला चांगला आहे. वासरू पळायला पण एक नंबर आहे. जातीला पण चांगला आहे. वासराची पळाई जाटे बिटे एक नंबर आहे. हातापायाला चांगलं वासरू मजबूत आहे. वासरू सगळीकडे चांगला आहे. वासरानं चांगल्या चांगल्या बैलाच्या गाड्या पण मारल्या त्या. फक्त सर्वसामान्यापैकी मारू लागल्यामुळं त्या मालकाची एवढी बैल पळवायला ताकद लागना. वासराचा स्पीड स्टार्ट टू एंड एकसारखा आहे. आतापर्यंत जे बैल गाठली ती त्यात कुठल्याच बैलाला वासरू कमी पडलेलं नाही. वाढूनच पळते. तर विषय काय आहे, वासरू एक नाही. वासराने एकदा गट काढलाय. 4-5 बिनजोड झाल्या त्या. शंकरपटाला सेकंदाला भरपूर वेळा नंबर पिन झाली ती. आणि आता विषय काय झालाय, वासरू फुल रटात यायला लागलंय आणि वासराला पुढचं पैरवणं झाली ती. मालकाचं म्हणणं आहे की चांगल्या एखाद्या दावणीला गेलं तर वासरात चांगलं होईल, मालकाचं पण त्या चांगलं होईल आणि ह्या माणसाचं पण नाव होईल. त्यासाठी वासरू विकणे आहे. जर आपल्या कोणाला वासरू घ्यायचं असेल तर वर मालकाचा नंबर दिला आहे. वासराचा फोटो व्हिडिओ वर दिली तीच. वाटलं तर फोटो व्हिडिओ मालकाकडं अजून मागवून घ्या. आणि ही वासरू विकणे आहे. जर आपल्यापैकी कोणाला वासरू आवडलं तर स्वतः शहानिशा करून वासरू घेऊ शकताय. वासरू चांगला आहे. एक नंबर पळतंय. आणि जर आपल्यापैकी असं कोणाचा व्हिडिओ करायचा असेल तर आपल्याला फॉलो करून घ्या आणि मला मेसेज करा.